RSS BJPच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मी तुमच्या विरोधामध्ये बोलतोय असं तुम्हाला वाटतंय, तसं नाही आहे. तुमच्यातील जे वाईटपण आहे त्याच्या विरोधामध्ये बोलतोय. कारण तुमचं वाईटपण, तुमचे विकार हे अडथळा होत आहेत. सगळ्यांना सुखी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. तुमचे आमचे बरेच नातेवाईक हे या जगात नाही आहेत. यामागं कोण आहे काय आहे त्याबाबत मी बोललेलो आहे. वाईटपण सोडून द्या, आहे त्यांना वाचवू आपण. शक्य आहे. सत्य न्यायाचं सरकार आलं ना ते होणार आहे. तुम्ही काय आहात सगळ्या जगाला कळल्यामुळं झालं आहे असं. तुमचे पुन्हा गट खूप आहेत, हेवे दावे प्रचंड आहेत. तुम्ही त्या पदांवर बसलेला आहात, राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल, आणि त्यामुळं व्हायला असं की सगळ्याला ठाऊक झालं की तुम्ही माफिया आहात, मोठे गुन्हेगार आहात. तुम्ही रॅकेट्स तुम्ही चालवता वेगवेगळे, आणि म्हणून तुम्हाला सत्तेमध्ये यायचं होतं. तुम्ही मनुस्मृतीचे समर्थक आहात, आणि मग आता हे तुम्हाला वाढवायचं आहे म्हणून तुम्ही तिथं सध्या बसलेले आहात. पण स्वतःला विचारा, अंतर्मनात स्वतःला विचारा. तुम्ही भारतीय संस्कृतीबद्दल तुम्ही आम्हाला सांगत आलात, शिकवत आलात, काही गोष्टी चुकीच्या सांगितल्या आम्हाला. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला अधिक ज्ञान मी शिकवणं, पाजळणं तुमच्या पुढं हे योग्य नाही आहे. तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे की तुमच्या RSS BJPची जी वाईट अतिशय जी अवस्था झालेली आहे याचं मूळ कारण काय आहे, तर मनुस्मृती आहेत, हे मुख्य कारण आहे. आणि कुठलं घराणं आहे ज्या कुटुंबानं या RSS BJPची पण वाताहत केली आहे, देशाची राज्याची केलेली आहे, त्यांना त्यांची जागा दाखवणं, ह्यांची क्यू करू नका. आहे खाटीक लोक आहेत जे कोणी असतील ते सगळे जण एकवटलेले आहेत. तुमच्यापैकी जो कोणी मुख्यमंत्री किंवा कोणी असेल, कुणी त्याचं काही खास कारण असेल काय आहे ते आम्हाला माहिती आहे सगळ्याला काय आहे ते. ती बोलायची वेळ नाही आहे. कुणी असो ते, अजिबात नो एक्सक्यूज, कुणालाही वाचवायचं नाही. स्त्री पुरुष समानता, न्याय तत्व हे लागू करायचं आहे प्रत्येक बाबतीमध्ये. हां, ज्यांनी चुका केल्यात, कुठलं प्रकरण चालू तुम्हाला माहिती आहे. बरीच प्रकरणं चालू आहेत राज्या देशामध्ये. तुम्हाला काय सांगावं, कसं शिकवावं, काय करायला पाहिजे काय नाही ते. फोन टॅपिंग, कॉल डिटेल्स, नार्को, लाय डिटेक्टर टेस्ट, आणि असे कित्येक कार्यकर्ते कधीपासून त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं निघते बाजूला. सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जे कोणी आहेत ना, 4-5 जण हे जिवंत आहेत, हेच पुरावा आहेत आणि ते साक्षीदार आहेत. त्यामुळे वेळ हातामध्ये आहे. जे सांगितलं देशवासियांच्या वतीनं तुमच्या भल्यासाठी ते डोक्यात घ्या आणि त्यानुसार तुम्ही कार्य करा. सगळं चांगलं होणार आहे. आपण सुज्ञ आहात. मला एवढंच सांगायचं आहे की आपण वेळ खूप लावत आहात, त्यामुळं ह्याचे पडसाद हे खूप वाईट होत आहेत. राष्ट्रसेविका समितीचे कोणी महिला असतील त्यांचा ते उल्लेख मी करायला काही करू शकतो उल्लेख, परंतु त्यांचे मृत्यू होत आहेत. हे कोण करतायत? 700पेक्षा अधिक तुमच्या संघटना आहेत. तुमचं संघटन 700पेक्षा अधिक वेगवेगळ्या, म्हणजे भारत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या तुमच्या शेकडो हजारो शाखा आहेत. ही गोष्ट वेगळी. तसेच तुमचे वेगवेगळे जसं बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अशा तुमच्या वेगवेगळ्या संघटना आहेत ज्या RSSच्या अंडर कार्य करत आहेत. कोण आहेत महत्त्वाचे नेते कार्यकर्ते, किती होते, किती आहेत बघा तुम्ही. पहिल्यांदा तुमचं वर्तमान काळ बघा, भूतकाळ कसा आहे आणि भविष्यकाळ काय काय घडलेलं आहे, कुठल्या महामानवांच्या हत्येनंतर काय घडलेलं आहे तेही आता पुन्हा डबल म्हणजे त्याची पुनरुक्ती करणं योग्य नाही आहे. याचं कारण तुम्ही तपासा काय आहे ते. आणि आता तुमचंच विष, तुमचंच जे आहे बीज बोया जहर का, तो पेड़ जहर का आएगा और फल भी जहर के मिलेंगे. हे सध्या सुरू आहे, पण काहीच घडलं नाही. हां तुमचं स्वतःला विचारा काय तुम्ही सुखी आहात का? सुखी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? सगळं सांगितलेलं आहे. जे चालू आहेत ना, 2 असतील 5 जण असतील, त्यांचं कायदेशीर करा. त्यांचं काय ते नाही. लोक तुमच्या मागं कशी लागतील किंवा लागले होते ते अधिक सांगायची मला वाटतं त्याची काय फारशी आवश्यकता वाटत नाही. वेळ कमी आहे. आज त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळ तुम्ही लावतायत. मी काय करतो काय नाही, कुठं मी अर्ज देतो का नाही, त्यानुसार पुन्हा काय होतं आहे.
तुम्ही तुमच्या हातात जे ते करा फक्त. आज करायचं सगळं.